घर म्हणजे केवळ घर नसतं, असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं. ते स्वप्न आपण भंगून देऊ नये अशी आपल्याला विनंती करतो. आणि शासनाचा हेतू चांगला आहे, पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय. आयुक्त असतील, निबंधक असतील यांनी परवानगी दिली, शासनाचा त्याच्या संदर्भातला आदेश आहे, आम्ही पत्र दिलेलं आहे, तरी बँक अडवणूक करते सभापती महोदय. फार्मर आय डी या एका गोष्टींमुळे आपल्याला जे त्यांना मदत कार्य पोचवायचं आहे ती निधी त्यांच्याकडे पोचत नाही. या फार्मर आय डी एक तर त्वरित होण्याच्या दृष्टिकोनाने काय करणार, जिओ मॅपिंगच्या माध्यमाने आपण याच्यावरती काही इंडिकेटर्स फिक्स करणार आहे का, त्या तिकडे जो अधिकारी असेल यांच्यावरती आपण जबाबदारी निश्चित करणार का. सतलाच्या भांडणामुळे खाली जे खेळाडू आहेत त्यांचं नुकसान होतंय, जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेशन पासून मानधनाचं. तर याच्या संदर्भात शासनाचं काय कारवाई आपण करणार किंवा काय धोरण याच्यामध्ये आहे. 20-20, 25-25 वर्ष लोकांचे घराचे स्वप्न हे अडकून असतात. या बिलाच्या माध्यमाने सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका ही शासनाची आहे. याच्यामध्ये त्यांच्यावरती अन्याय होऊ नये एवढीच फक्त माफक अपेक्षा मी शासनाकडे करतो. आता याच्यामध्ये कोण आहे, एसीएस आपले हाऊसिंग आहेत, VP म्हाडा आहेत, MCGM आहेत, MMRDAचे आहेत, COSR आहेत. त्यामुळे हे सगळी मोठी टीम एकत्र याला वेळ लागतो. त्यामुळे आपण ही सोपी कशी होईल आणि 2-3 हिअरिंगमध्ये त्याचा मुद्दा निकालीत कसा निघेल ह्याची आपण काळजी घेऊ. तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यात काही त्रुटी आपण सांगितलेत, तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो, कारण आता माझ्याकडे माहिती नाही. पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, कारण शेवटी ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. सभापती महोदय, घोडबंदरच्या ह्या रस्त्यासंदर्भात खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा. त्याचं मूळ कारण म्हणजे त्या बॉटलनेकमुळे आणि त्या घाटामुळे प्रचंड ट्रॅफिक, आणि शेवटी तो जो सेक्शन आहे तो मीरा भाईंदर ठाणेला जोडणारा आहे. असं जवळपास 3-4 यंत्रणा ह्या 45 मीटरवरती तिथे काम करतायत. फार्मर आयडी निर्माण करण्यासंदर्भात शेतकऱ्याला ज्या अडचणी निर्माण रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः होतात आणि ते सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता पडल्यास अशा पद्धतीनं महसूल विभागामार्फत अधिक गतीनं त्या प्रकारची योजना राबवण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या जातील.